बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो, बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखिका नीलम मानगावे लिखित कादंबरी भैरवायन, भाग 12. नथुराम गोडसे नावाच्या एका सनातनी विचारांच्या तरुणाने गांधींचा खून केला. हा हा म्हणता बातमी एखाद्या वनव्यासारखी देशभर पसरली. नथुराम ब्राह्मण होता. एका ब्राह्मणाने महात्मा गांधींचा खून केला म्हणून देशभरातल्या ब्राह्मणांची घरे पेटवली जाऊ लागली. वेचून वेचून ब्राह्मणांच्या घरांना वाड्यांना आगी लावल्या. काही तासात देशभरातले ब्राह्मणांचे वाडे आगीच्या भक्ष्यस्थानी पडू लागले. वाडे जळू लागले, भस्मात होऊ लागले. यात बदलापूरही मागे राहिले नाही. गावातल्या लोकांनीही ब्राह्मणांचे वाडे पेटवले. खरं पाहिलं तर गावातील लोकांचा ना स्वातंत्र्य लढ्याशी संबंध होता, ना गांधींच्या अहिंसावादी चळवळीशी संबंध होता, ना नथुराम कोण हे त्यांना माहीत होतं. स्वातंत्र्य लढ्याचा वाराही न लागल्या लोकांना अचानक गांधींना मारलं म्हणून गांधींचा बुळका काय यावा? त्यांनी नथुरामच्या विरोधात जाऊन गावातल्या ब्राह्मणांची घरं का जाळावीत? याला उत्तर नव्हतं. तसं पाहिलं तर या कुठल्याच घटनांशी लोकांचा संबंध नव्हता, पण तरी त्यांनी घरं जाळली. त्यांचा संबंध वेगळ्याच गोष्टींशी होता. या निमित्तानं त्यांना फक्त संधी मिळाली होती. त्या संधीचा फायदा घेऊन गावातल्या लोकांनी देशपांडे, कुलकर्णी, पंडितराव आणि भगवानरावासारख्या ब्राह्मणांची घरं पेटवली होती. भगवानरावांवर तर ते वस्तीवाल्यांच्या बाजूचे म्हणून राग होताच, पण बाकीच्यांनी वस्तीविरोधात कारवाई करण्यात सामील व्हायला नकार दिल्यामुळे त्यांच्यावरही राग होता. त्यांचा काटा काढायचा होता, तो अशा प्रकारे काढला. गावातील माणसं झुंडीनं आली. आरडाओरडा दंगा करतच त्यांनी ब्राह्मणांची घरं पेटवली. गावातल्या सगळ्याच ब्राह्मणांच्या घरांना आग लावली. लहान असणारी घरं जळून भुईसपाट झाली आणि मोठे वाडे जळत्या खुणा अंगावर घेऊन भग्न अवशेषात शिल्लक राहिले. ज्यावेळी त्या आगी लावल्या जात होत्या त्यावेळी कॉम्रेडनी त्यांना विरोध करायला सुरुवात केली. अरे अरे काय करताय हे? नथुरामनं गांधींचा खून केला, ह्यात या ब्राह्मणांचा काय दोष? पिढ्यानपिढ्या ह्याच गावात राहणार ही बामणं, यांनी तुमचं काय घोडं मारलंय? नथुरामचा राग तुम्ही यांच्यावर का काढता? यातनं तुम्हाला काय मिळणार आहे? तुमचा काय फायदा? म्हणत आगीचे पलिते घेऊन फिरणाऱ्या झुंडींना कॉम्रेडने अडवण्याचा प्रयत्न केला, विरोध केला. एकट्याच्या हातातला जळता पलिता हिसकावून घेतला तर त्या आडदांडाने तुम्ही कोण वाढवणार म्हणून कॉम्रेडना जोरात ढकलून दिलं. कॉम्रेड तिरमिरीनं पडले, जोरात आपटले. ते एका ब्राह्मणाच्या वाड्याच्या बाहेरच्या जोत्याच्या दगडावर. डोक्याला मार बसला, चांगलीच खोक पडली, रक्त वाहायला लागलं. त्यातच कॉम्रेडनी जीव सोडला. जागच्या जागी त्यांचा मृत्यू झाला. ते घर भगवानरावांचं होतं. दंगा ऐकून भगवानराव बाहेर आले तर बाहेर कॉम्रेड रक्ताच्या थारोळ्यात. कॉम्रेड कॉम्रेड म्हणत भगवानराव कॉम्रेड जवळ गेले. काय दंगा चाललाय म्हणून भगवानरावांची बायको घरातून बाहेर आली. पाठोपाठ वैभवही बाहेर आला आणि लोक आत शिरले. घरभर रॉकेल ओतून त्याने आग लावली. काय करताय रे हे असं म्हणत भगवानराव आत गेले. एवढ्यात एकाने बाहेरून कडी लावली. बाहेरून रॉकेल ओतून पुन्हा बाहेरूनही आग लावली. वाड्याचं जुनं लाकूड कापरासारखं पेटायला लागलं. भगवानराव आत आहेत आणि बाहेरून कडी आहे हे कोणाच्या लक्षातच आलं नाही. घराला लागलेली आग पाहून लोकांनी कॉम्रेडना उचलून बाहेर रस्त्यापासून लांब नेलं. काका काका करत वैभवही सोबत गेला. इकडे वाडा धाड धाड पेटून उठला. आतूनही आणि बाहेरूनही भडका उडाला. त्यात भगवानरावांचा वाडा चोहू बाजूने आगीने लपेटला. झुंड मग पुढच्या ब्राह्मणाच्या घराकडे गेली. सगळ्या ब्राह्मणांच्या घरांचा गावकऱ्यांनी होम केला. त्याची झळ शेजारच्या घरांनाही लागली, पण ती फक्त झळच होती, लावलेली आग नव्हती. झळ फक्त वरवर लागते, आग
जाळून टाकते, संपवतेच, आयुष्यात दहशत निर्माण करते. आणि तसंच झालं. घाबरलेले कुलकर्णी, देशपांडे, पंडितरावांसह अनेक लोक गाव सोडून गेले. सुरुवातीला पै पाहुण्यांकडे, मित्रांकडे गेले. ते परत आलेच नाहीत. भीतीच बसली मनात. गावकऱ्यावर विश्वासच राहिला नाही. आपला काहीच संबंध नसताना कुठल्या तरी नथुराम ब्राह्मणांसाठी आपली घरं जाळून आयुष्यातून उठवणाऱ्या लोकांना आपलं कसं म्हणायचं? गावात कुणासाठी यायचं? लोक परत आलेच नाहीत. गावात हे काय झालं? पेटवा पेटवीचं राजकारण कुणी केलं? कुणाच्या डोक्यातून ही ठिणगी बाहेर पडली? सर्वसामान्य लोकांना यातलं काही समजलंच नाही. लोक हळहळले. गावातल्या ब्राह्मणांनी काय केलं म्हणून त्यांची घरं जाळली हेही समजलं नाही. भगवानरावांच्या वाड्याला आग लागली तेव्हा भगवानराव आत कधी गेले हे जसं कुणाच्या लक्षात आलं नाही, तसं बाहेरून कडी कुणी लावली हेही कुणाला समजलं नाही. भगवानराव दिसत नव्हते, पण असतील कुठंतरी म्हणून भगवानरावांची बायको भगवानरावांना बघायचं सोडून मरून पडल्या कॉम्रेडनाच बघत राहिली. जे तिनं केलं तेच वैभवनंही केलं. तोही काका काका करत कॉम्रेड जवळच बसून राहिला. जळण्यासारखं सगळं जळून गेल्यानंतर आग विझली. निखारे विजायला दुसरा दिवस उजाडला आणि त्यात भगवानरावांच्या देहाचा हाडाचा सापळा तेवढा सापडला. त्याआधीच भगवानरावांची घाबरलेली बायको कमल वैभवला घेऊन इतर ब्राह्मणांच्या स्त्रियांबरोबर गाव सोडून निघून गेली होती. वैभव आणि त्याच्या आईला भगवानराव कुठेतरी असतील असंच वाटत होतं. पण जेव्हा समजलं भगवानराव आगीत जळून गेले, मेले, तेव्हा कमलने एकच आक्रोश केला. ते जळाले नाहीत, जाळलं त्यांना. गाववाल्यांनी जाळलं, मारलं माझ्या नवऱ्याला, खून केला त्यांचा. तिच्या आक्रोशाला पारावार राहिला नाही. चावडीतल्या महात्मा गांधींच्या फोटोला पाटलाने हार घातला. उदबत्त्यांची अख्खी पुडी लावली. फोटोभोवती आपली मूठ फिरवत सुगंधी धुरांची वेटोळी गांधींभोवती फिरवली. फोटोसमोर तांदूळ भरून ठेवल्या पितळी पेल्यात उदबत्तींची देठं खोचली. दोन्ही हात जोडून कमरेत वाकून मान झुकून नाटकी ढंगात उभे राहून पाटील म्हणाले, गांधीजी, स्वातंत्र्यात तुमचा लय मोठा वाटा आहे. हे आम्ही हयात असूच पचूर कधी बी विसरणार नाही बघा. तुमची लय मदत झाली. जित्ता असताना बी तुम्ही देशासाठी झटलात. आणि पाटील तोंडातल्या तोंडात पुटपुटले, मेल्यावर बी कामाला आलात. लय उपयोग झाला तुमचा. अव तुम्ही देशासाठी जीवानीशी झटला आणि त्या नथुरामानं तुमचा खून केला. हे लय वाईट झालं बघा. नावात राम असणाऱ्यानं असलं काम करावं. लय वाईट झालं. पर आम्ही तुम्हासनी कधी बी विसरणार नाही. रोज तुमची पूजा करू, तुमची जयंती साजरी करू, पुण्यतिथी बी साजरी करू. आमचं कुठलंच काम तुमचं नाव घेतल्या बिगार होणार नाही. हे मात्र खरं बघा. पाटील गालातल्या गालात हसले. चावडीत जमल्या सगळ्यांना त्यांनी चहा पाजला. एवढंच नाही तर पेढे सुद्धा वाटले. पेढे कशा पायी व? कोळ्याच्या लक्ष्मणानं विचारलं. तसं पाटील म्हणाले, अरे बाबा, घरात नातू जलामलाय, नवा वारीस आलाय, तर आता त्याचं स्वागत नको करायला? घ्या तोंड गोड करा. असं म्हणत आपण ही पेढा खात गांधींच्या फोटोकडे पाहत पाटील तोंडातल्या तोंडात पुटपुटले, माफी करावी गांधीजी. आम्ही पेढं वाटलं, पेढं खाल्लं, पर हे खोटं बी नाही. खरंच नातू झालाय आम्हासनी. कांबळे गुरुजी, सीताबाई वडर, किसन लोहार, भगवानराव कारखानीस आणि कॉम्रेड देसाई हे गावचे 5 खंदे शिलेदार होते. ते गेले, धारातीर्थी पडले. एक प्रकारे शहीदच झाले. ते देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात नव्हते, कुठल्या चळवळीतही नव्हते, मोर्चात नव्हते. तरी सुद्धा एक प्रकारे ते स्वातंत्र्यवीरच होते. हक्कासाठी लढणारे वीर होते ते. आपल्याच गावातील दलित बांधवांना गुलामीतून मुक्त करण्याचा प्रयत्न करीत होते.
गाव जोडण्याचा प्रयत्न करत होते, माणूस जोडण्याचा प्रयत्न करीत होते. जाती धर्मापेक्षा माणूस मोठा आहे हे ते समजून होते आणि म्हणूनच माणसामाणसातले भेदभाव, उच्च नीचता मिटवण्याचा प्रयत्न करीत होते. मुख्य म्हणजे ते शोषितांच्या बाजूचे होते. त्यासाठी जीवाची पर्वा न करता आपल्या परीने ते लढत होते. पण ही लढाई त्यांना जिंकता आली नाही. त्यांना हरावं लागलं. कट्टर जातीयवाद्याने त्यांना हरवलं, संपवलं. हे कुणी, का, कसं केलं सामान्य गाववाल्यांना कधीच समजलं नाही. हे 70 वर्षे होऊन गेल्यानंतरही वैभवला म्हणजेच आजच्या वैभवरावांना सगळं आठवत राहिलं. आणि आता भैरवचा खून झाला होता. देश स्वतंत्र झाला, पण माणसांना स्वातंत्र्य मिळालं नाही. जातीयतेच्या, धर्मांधतेच्या बेड्या त्यांना तोडता आल्या नाहीत. उलट त्या अधिक मजबूत केल्या जाऊ लागल्या. याचं वैभवरावांना वाईट वाटत होतं. असं का व्हावं हे त्यांना समजत नव्हतं. पूर्वीच्या काळी माणसांना ज्ञान नव्हतं. अज्ञानातून त्यांनी जात मोठी मानली, आपल्याच धर्माला श्रेष्ठ मानलं. हे ठीक होतं. पण आजच्या 21व्या शतकातल्या तंत्रज्ञान युगात सुद्धा जात संपत नाही. आजही माणसापेक्षा जात का मोठी मानली जाते याचं उत्तर त्यांना सापडत नाही आणि त्याचा त्यांना त्रास होतो. मानवाच्या उत्क्रांतीचा अभ्यास केलेल्या सुशिक्षित लोकांनी ही जात का पकडून ठेवावी हे त्यांना समजण्या पलीकडचं होतं. ते त्यांच्या पचनीही पडत नव्हतं. आणि आता एवढ्या 50-55 वर्षानंतर गाववाल्यांनी पुन्हा जुनी दुश्मनी उकरून काढली होती. त्यात त्यांनी भैरवला संपवलं होतं. पण भैरवच्या खुनापाठीमागे फक्त जात नव्हती, तर राजकारणही होतं. हे त्यांना चांगलंच ठाऊक होतं. पण आता नेमकं काय झालं हे समजून घेण्यासाठी ते आपल्या मुलाची म्हणजे सोलापूर जिल्ह्याचा जिल्हाधिकारी असल्या मुलाची, जयदीपची वाट पाहत बसले होते. जयदीप वैभवरावांचा मुलगा. त्याच्या आईचं नाव मुक्ता ही वैभवरावांची बायको. यांचीही एक वेगळीच गोष्ट आहे, गावाशी नाळ जोडून असलेली. गांधीजींच्या खुनानंतर जाळपोळ झाली. ब्राह्मणांची घरं जाळली. अगदी गाव पातळीवरच्या ब्राह्मणांच्या घरांनाही सोडलं नाही. त्यावेळी वैभवरावांचं म्हणजेच वैभवचं फक्त 15 वर्षांचं वय होतं. गावातला जातीय अकस त्याला समजत होता. गाव पातळीवरचं राजकारणही समजत होतं. आणि महत्त्वाचं म्हणजे आपले वडील निधर्मी होते आणि ते दलितांच्या बाजूने होते याची त्याला जाणीव होती. आपले वडील भगवानराव आणि कॉम्रेड काका गाववाल्यांच्या डोळ्यात खुपत होते. शोषितांच्या बाजूने असणारे हे दोघे गाववाल्यांना सहन होत नव्हते. आणि म्हणूनच गांधीजींच्या खुनाच्या निमित्ताने उसळलेल्या जाळपोळीत गाववाल्यांनी त्यांना संपवले. आपल्या वडिलांना तर जळत्या घरात कोंडून जिवंत जाळलं हे त्याला विसरताच येत नव्हतं. गाववाल्यांना घाबरून आपल्याला गावच सोडावं लागलं. ही तर जिवारी लागलेली जखम होती, ती अजूनही वाहत होती. तरी 20-25 वर्षांनी का होईना वैभव पुन्हा गावात राहायला आला. बायको मुक्ता आणि मुलगा जयदीप यांच्यासह येऊन गावात राहिला. गावात राहणंही एवढं सोपं नव्हतं. गाववाल्यांनी ब्राह्मणांची मुळं उकडून फेकण्याचा यशस्वी प्रयत्न केला. पण या मुळांना दुसरीकडे रुजता आलं नाही. दुसऱ्या गावात उपरं वाटत होतं. शिवाय गाव सोडावा लागला याचं दुःख मोठं होतं आणि ते खूप त्रासदायक होतं. अशा परिस्थितीत वैभव पुन्हा आपल्या गावाशी, आपल्या मातीशी एकरूप होण्यासाठी फारशी इच्छा नसलेल्या आपल्या आईलाही बरोबर घेऊन आला. काही वर्षानंतर पंडितराव आणि कुलकर्णीही परत गावात राहायला आले. पण देशपांडे आले नाहीत. ते पुढं पुण्याला गेले आणि तिथं स्थायिक झाले. गावाकडचा जळका वाडा विकला, शेत विकलं आणि पुण्यात प्रिंटिंगचा व्यवसाय सुरू केला. पुढं प्रकाशक म्हणूनही त्यांनी आपलं बस्तान बसवलं. ते पूर्णतः पुणेकर झाले. मात्र वैभव गावात आला. आपल्या वडिलांचा वारसा पुढं चालवू लागला. शोषितांच्या बाजूनेच विचार करू लागला. ही नंतरची गोष्ट. वैभव आणि वैभवची आई कमल गाव सोडल्यानंतर वैभवच्या आजोबांनी म्हणजे वैभवच्या आईच्या वडिलांनी, त्याच्या मामांनी त्या काळात खूप आधार दिला. आजी तर आमच्याकडेच राहायला चला म्हणत होती,
पण वैभवच्या आईने त्याला नकार दिला. म्हणाली, आई, तुम्ही पाठीशी आहात हीच फार मोठी गोष्ट आहे. आम्ही कोल्हापुरात राहू. वैभवची शाळाही तिथंच आहे. त्याचं शिक्षण आणि गावापासून जवळ असल्याने त्याला अधनमधनं शेताकडेही जाऊन येता येईल. अगं, कशाला हवं होतं शेत? विकून टाकून मोकळं व्हा. कशाला जाता पुन्हा तिकडं? आईनं सल्ला दिला. पण कमल म्हणाली, आई, विकायची घाई कशाला? बघू पुढं. वैभवचा जीव आहे तिथं. कधी जावंसं वाटलं तर पाय ठेवायला जागा हवी आपली तिथे. कमलचं बरोबर आहे. तिचा भाऊही म्हणाला, शेत घर असू देत, वैभव ठरवेल पुढे. त्याला जर जायचं नसेल तर विकता येईल. पुन्हा 10-15 वर्षांनी किंमतही येईल चांगली. सगळ्यांनाच ते पटलं. शेत एका शेतकऱ्याला भागानं लावलं. शेतातलं काही मिळेल न मिळेल त्याची फारशी अपेक्षा ठेवलीच नव्हती. शेत सुरक्षित राहिलं. शेजारच्या शेतवाल्यांच्या अतिक्रमणातून शेत वाचेल एवढीच अपेक्षा होती. नाहीतर दोन्ही बाजूनी शेताचा संकोच व्हायचा, नवीन डोकेदुखी व्हायची. म्हणून शेत भागानं लावलं. ते शेतकरी वैभवच्या मित्राचे वडीलच होते, त्यामुळे फारशी काळजी नव्हती. वैभव हुशार होता, समंजस होता. त्याला परिस्थितीची जाणीव होती. त्यामुळे कुणाच्या अध्यात्नामध्यात आपला अभ्यास भलं आणि आपण भलं. आपल्या आईला त्रास होईल असा कधी तो वागला नाही. आणि एकुलता एक मुलगा म्हणून आईनेही कधी त्याचे फाजील लाड केले नाहीत. पण वस्तुस्थितीची जाणीव मात्र करून दिली होती. वैभव इंग्लिश घेऊन BA झाला. MA करून B.Edची परीक्षाही त्याने दिली आणि एका कॉलेजमध्ये तो प्राध्यापक म्हणून रुजू झाला. सगळं छान चाललं होतं. नव्या गावात आयुष्याची घडी बसली होती. पण आतमध्ये एक दुखरी नस होती. ती त्याला तडफडवत होती. लोकांना घाबरून गाव सोडावा लागला. आपले मित्र तिथं राहिले आणि आपण उपऱ्यासारखे इकडे राहत आहोत याची बोच कायम होती. पुन्हा गावाकडे जाऊन राहावं असंही वाटत होतं. मन गावाकडे चल म्हणत होतं. पण बुद्धी सांगत होती, तुझं कोण आहे तिथं? काय ठेवलं आहे तिथं? ज्या गावात तुझ्या बापाला जाळून मारलं त्या गावाला तू आपलं कसं काय म्हणतोस? नाही, ते गाव तुझं नाही. तिथली माणसं तुझी नाहीत. तू आता इथंच राहा. तुझी नोकरी या गावात आहे. आता इथलाच होऊन राहा. त्याच्या आईनेही कधी गावाकडे जाऊन राहण्याची भाषा केली नाही. गाव सोडल्यालाही 15-16 वर्ष झाली. त्याचीही तिशी उलटून गेली. पण अजून त्यानं लग्न केलं नव्हतं. त्याची आई पाठीमागे लागायची, लग्न कर म्हणून. पण तो वेळ मारून न्यायचा. त्याच्या आजोबांनी समजावलं, मामानं समजावलं, मित्रांनी सांगून बघितलं. आजी तर म्हणायची, वैभवा, नातवंडाचं तोंड बघितल्याशिवाय मला मरण येणार नाही. लवकर लग्न कर बाबा आणि मला मोकळं कर. आजी, मरू नको ना मग. तो म्हणायचा, तुला कोण मर म्हणतंय? माझ्या लग्नाशी आणि माझ्या पोरांशी तुझ्या मरण्याचा संबंध असेल तर मला लग्न नकोच. मला बायको नसली तरी चालेल आजी, पण माझ्या आईला तिची आई हवी आहे. त्यामुळे तुर्तास लग्नाची आणि मरण्याची भाषा बंद. प्राध्यापक, तू बोलायला थोडाच ऐकणार आहेस? आजी तरी गांभीर्यानं म्हणायची, चेष्टा राहू दे, खरंच लग्न कर रे. जेव्हा करायचं ठरवेन तेव्हा आधी तुला सांगेन, मग तर झालं. पण कधी? मी मेल्यावर? माझं मूल बघितल्याशिवाय तू मरणारच नाही आहेस ना. मग तुझ्या मरण्याचा प्रश्न येतोच कुठे? तो हसायचा. मग हे सगळं असं हसण्यावारी होत होतं. पण एकदा वैभवची आई खनपटलाच बसली. वैभव, तुझ्या मनात काय आहे ते तरी सांग. कशाबद्दल म्हणतेस तू? त्यानं विचारलं. तशी ती म्हणाली, तुला माहीत आहे मी कशाबद्दल विचारते ते. सरळ सरळ सांग.
तू लग्न का करत नाही आहेस? तुला करायचंच नसेल तर राहू दे, पण मला त्याचं कारण समजायला हवं. एकदा तर तू मला ते कारण पटवून दे. मी मग हा विषय पुन्हा कधी काढणार नाही. तुला तुझ्या आयुष्याचा निर्णय घ्यायचं स्वातंत्र्य आहेच, पण मला त्याचं कारण समजू दे. बस, मलाही दुसऱ्याला उत्तर द्यावी लागतात. मलाही कुणी विचारणारं असतं. लोक नाही नाही त्या शंका काढतात, अडून अडून बोलतात. तेव्हा मलाही त्यांना स्पष्ट काय ते सांगता येईल. काही प्रॉब्लेम आहे का? तसं असेल तर आपण डॉक्टरांकडे जाऊ. तुझे वडील असते तर मला हे विचारावं लागलं नसतं. आई, आई तसं काही एक नाही आहे. तू नको ते शंका घेऊन विचार करू नकोस. आणि लोक काय म्हणतील याचा विचार तर अजिबातच करू नकोस. लोकांचं सोड रे, पण मला तरी खरं खरं कारण सांग. तू लग्न का टाळतो आहेस? तुझ्या मनात तरी काय आहे? मी लग्न टाळत नाही आई. मग मला जिच्याशी लग्न करायचं आहे ते तुला पटणार नाही, आवडणार नाही, म्हणून मी माझ्या लग्नाचा विषयच मनातून काढून टाकलाय. अरे पण सांगून विचारून तरी बघ. मला काही न सांगताच तू कसं ठरवलंस मला आवडणार नाही हे? तुझ्यासाठी मी आवडून घेईन रे. पटलं नसलं तरी घेईन पटवून. सांगेन स्वतःला, लग्न तुला करायचं नाही, त्याला करायचं आहे. मग तुझ्या इच्छेचा, आवडीनिवडीचा संबंध नाही, तर त्याच्या इच्छेचा प्रश्न आहे. मी काहीही म्हणणार नाही. सांग, सांग तू मला. बघ म्हणशील यासाठी लहानाचं मोठं केलं का तुला? जरा तरी विचार करायचा. पण खरं सांगतो आई, पूर्ण विचार करूनच मी हा निर्णय घेतला आहे. कुठला निर्णय? लग्न न करण्याचा? नाही, लग्न केलं तर तिच्याशीच, नाही तर कुणाशीच नाही. कोण आहे बाबा ती? कोण आहे ती भाग्यवान मुलगी? नाव काय तिचं? तिचं नाव मुक्ता. नाव तर छान आहे. ती पण छान आहे आई. एवढी आवडली? फक्त आवडली नाही तर आमची मतं जुळतात, विचार जुळतात. तिलाही वाचनाची आवड आहे आणि मुख्य म्हणजे समज आहे. अरे वा, छानच आहे की मग. बरं कुठली, कुणाची आहे ती? तिच्या भावाला तू ओळखतेस? मी ओळखते? आश्चर्याने तिने विचारलं. काय नाव त्याचं? भैरव. काय? भैरव? भैरव म्हणजे आपल्या गावातला भैरव? म्हणजे धनगरांचा भैरव? बघ, तुला नाही आवडलं. मी कुठं तसं म्हटलं? फक्त विचारलं तोच का म्हणून. हो, पण विचारण्यात आश्चर्य किती होतं. शिवाय बरं ते जाऊ दे. तो पुढे म्हणाला, तोच धनगराचा भैरव, त्याची बहीण मुक्ता. ती कुठं भेटली तुला? भेट तर गावातच झाली होती. आता ती आमच्याच कॉलेजमध्ये प्राध्यापक आहे. सिनियरला शिकवते. काय? प्राध्यापक? होय, ती प्राध्यापक आहे आणि मला तिच्याशी लग्न करायचं आहे. आणि तिला? तुला आवडणार नाही म्हणून ती नाही म्हणते. भैरव काय म्हणतो? काय म्हणणार? म्हणतो तुझी आई दुःखी होणार असेल तर हे लग्न नको. म्हणजे तुम्ही तिघं एकापेक्षा एक दुसऱ्यासाठी, म्हणजे माझ्यासाठी त्याग करायला निघाला होतात? तसं म्हणायला हरकत नाही. मग मी का मागे राहू? ती म्हणाली, वयाने लहान असणारे तुम्ही स्वार्थ बाजूला ठेवता आहात. मग मी का माझ्या मनाला चिकटून राहू? मीही माझ्या आवडीनिवडीचा त्याग करते. होऊ द्या तुमच्या मनासारखं. वैभव त्यावर आणखीनच विचारात पडला. चेहरा गंभीर झाला तशी ती म्हणाली, आता काय झालं तोंड वाकडं करायला? मी तयार आहे रे. तुमच्या लग्नाला अगदी आनंदानं तयार आहे मी. पण आई, आता आणखी काय?
आई आईकडे थेट पाहत तो म्हणाला, आई, मुक्ता विधवा आहे. काय? तिचा चेहरा पांढरा फटक पडला. विधवा? ती म्हणाली, तू एका विधवेशी लग्न करणार आहेस? काय हरकत आहे? अरे पण का? कशासाठी? मला ती आवडते. माझं तिच्यावर प्रेम आहे आई. लग्न झालेल्या बाईवर प्रेम करतोस तू? विधवेकडे तशा नजरेने बघतोस? अरे काही जनाची नसली तरी मनाची तरी लाज. तशा नजरेनं नाही आई. माझं तिच्यावर प्रेम आहे. तिच्या लग्नाआधीपासून मी तिच्या प्रेमात आहे, म्हणजे होतो. आणि तिचं प्रेम? ते मला माहीत नाही. मी तिला ते कधी सांगितलंच नाही. जे मला वाटत होतं त्यालाच प्रेम म्हणतात, हे मला तेव्हा समजलं नव्हतं. ते समजण्याचं ते वयही नव्हतं माझं. आणि नंतर लहान वयातच भैरवच्या काकाने तिचं लग्न ठरवलं. मग मी काही बोललोच नाही. आता लग्न ठरलंय तर बोलून काय उपयोग? म्हणून मी माझ्या भावनांना आवर घातलो. आणि तसंही तिचं माझ्यावर प्रेम आहे की नाही हे मला माहीत नव्हतं. म्हणून मी माझ्या प्रेमाची वाच्यताच केली नाही कुणासमोर. माझं प्रेम माझ्या मनाच्या तळकप्प्यात ठेवून दिलं, मौल्यवान ठेवा जपून ठेवल्यासारखं. मग तिचा नवरा वारला. भैरव तसा लहानच, तरी त्यानं तिला शिकवलं, आपल्या पायावर उभं केलं. आणि आता माझ्या मनात आलं, आता तिला सांगायला काय हरकत आहे. मी मग तिला सांगितलं. तशी ती म्हणाली, आत्ता बोलून काय उपयोग? तू मला हे आत्ता सांगायला नको होतंस. आता ती वेळ निघून गेली वैभव. मी म्हणालो, वेळ निघून गेली होती, आता ती परत आली आहे. काय हरकत आहे? आपण लग्न करूया, आपला संसार मांडूया. वेड लागलंय का तुला? तिनं मला सरळ सरळ धुडकावूनच लावलं. म्हणाली, अरे मी धनगर, तू ब्राह्मण, कसं जमायचं हे? शिवाय मी अशी विधवा, कसं शक्य आहे हे? नाही, अशक्यच आहे हे. मी म्हणालो, मी जातपात मानत नाही, हे तुला माहीत आहे. राहिला प्रश्न तू विधवा असल्याचा. विधवा झालीस म्हणजे नेमकं काय झालीस? तू तर तीच आहेस ना. तुझ्यात काय बदल झालाय आणि यात तुझी काय चूक? मला यात काही चुकीचं वाटत नाही. आता तुझी इच्छा नसेल, नवरा म्हणून मी आवडत नसेन तर प्रश्न वेगळा. पण या गोष्टीसाठी नकार देऊन तू माझी संधी हिरावून घेऊ नकोस. अरे पण काकू, तिनं विचारलं. तसा मी म्हणालो, ते मी पाहीन. तिला असं म्हणालो, पण आई, तुला विचारायचं धाडस झालं नाही मला, म्हणून मी तुला कधी विचारलंच नाही, कधी सांगितलं नाही. बस लग्न टाळत राहिलो. कमलला काय बोलावं सुचत नव्हतं. बधीर झाली होती ती. संवेदना जणू गोठल्या होत्या. ती गप्पच. तसा तो म्हणाला, तू काहीच बोलत नाहीस आई. बघ, तुला हे पचवता येणार नाही म्हणून मी काही बोललो नव्हतो. आज तू खनपटलाच बसलीस म्हणून बोललो, नाहीतर आजही बोललो नसतो मी. तरी कमल गप्पच. तसा तो म्हणाला, आई बोल ना काहीतरी, रागव तरी, अक्कल काढ माझी. छी थू कर, पण बोल. काय बोलू रे? एवढा मोठा धक्का दिलास, त्यातून सावरू तरी दे मला, विचार तरी करू दे. ठीक आहे, तू विचार करून मला सांग. मला काही गडबड नाही, पण विचार करण्याआधी आणखी एक गोष्ट सांगायची आहे. आता आणखी कुठली गोष्ट? बुडणाऱ्या माणसासारखं तिने विचारलं. आता आणखी सांगण्यासारखं काय आहे? मुक्ताला एक मुलगा आहे. काय? गटांगळ्या खाल्यासारखी ती म्हणाली. तसा तो शांतपणे म्हणाला, होय, 8 वर्षाचा मुलगा आहे तिला, जयदीप. जर आम्ही लग्न केलं
तर जयदीप आपल्याकडेच राहील. त्याच्यासहच मला मुक्ताशी लग्न करायचं आहे. नाही तर नाही. मी आहे असाच ठीक आहे. किती धक्के देतोस रे. जरा माझ्या वयाचा तरी विचार कर. मला जे सांगायचं होतं ते मी स्पष्ट खरं खरं सांगितलंय. आता तू निर्णय घ्यायचा आहेस. तुझा कुठलाही निर्णय मी आनंदानं स्वीकारेन. माझा हट्ट नाही लग्न करण्याचा. मी तसाही राहू शकतो. वैभव बाहेर निघून गेला. कमल विचारात पडली. असा कसा हा मुलगा? काय प्रसंग आणलाय आपल्यावर यानं? होय होय म्हणून होकार द्यावा तर एक, आणि नाही म्हणावं तर एक. एका विधवेशी लग्न, तेही 8 वर्षांचा मुलगा असणाऱ्या विधवेशी लग्न. जातीबाह्य मुलगी असती तरी समजावून घेता आलं असतं, पण विधवा, तिचा मुलगा, तिला ते पचवता येत नव्हतं. नकार दिला तर वैभव काही बोलणार नाही. शांतपणे आपला नकार स्वीकारेल. पण त्यांना असं निरस आयुष्य जगावं हेही तिला सहन होत नव्हतं. आपल्या मागे त्याचं कोण, आणि आपण किती दिवसाचे? त्यानंतर तो एकटा कसा राहील? ना भाऊ ना बहीण, आपलं असं कुणीच नाही. फक्त आई वडील. आता तर वडीलही नाहीत. आणि आपण आज आहोत तर उद्या नाही. ना बायको ना मूल ना स्वतःचा संसार, घर गृहस्थी काहीच नाही. अशानं त्याचं आयुष्य कोरडं होईल. घराची धर्मशाळा होईल. आयुष्यातला हिरवेपणा संपेल त्याच्या. वैरान वैरान वाळवंटाच्या धगीनं करपून जाईल तो. जगण्याचा आनंद त्यानं घेतला पाहिजे. तो त्याचा हक्क आहे. तो हिरावून घ्यायचा अधिकार मी का घ्यावा? पण म्हणून विधवेशी लग्न, नवऱ्या मुलीसोबत तिचं 8 वर्षाचं मूल. होय कसं म्हणावं? होकार कसा भरावा? पण आपण नकार दिला तर तो तसाच राहील. मग आपण काय मिळवलं? तिचं डोकं शिनलं विचार करून करून, पण उत्तर सापडत नव्हतं. वैभवचे बाबा असते तर निर्णय त्याने घेतला असता. ती पुन्हा विचारात गुरफटली. आता कोण घेणार निर्णय? तू घे निर्णय, तिचं मन म्हणालं. विचार कर, तुझ्या नवऱ्यानं अशा परिस्थितीत काय केलं असतं? ती मनात म्हणाली. त्यांनी या लग्नाला आनंदानं होकार दिला असता. मग तू काय केलं असतंस? मला तो निर्णय मानावाच लागला असता. याचा अर्थ मनात नसतानाही तू तो निर्णय स्वीकारला असतास. मुक्ताला सून आणि जयदीपला नातू म्हणून स्वीकारला असतंस. हो, स्वीकारलं असतं. प्रेम केलं असतं की नाही माहीत नाही, पण स्वीकारलं असतं. नाईलाजानं का होईना स्वीकारलं असतं. मग आता काय बिघडलं? आत्ताही स्वीकार. प्रेम नको करू, पण द्वेषही नको करू. तिरस्कार न करता स्वीकार. स्वीकार स्वीकार त्याच्यासाठी, तुझ्या लाडक्या पोरासाठी स्वीकार. त्याला नाही म्हणू नकोस. 2 दिवस असेच गेले. ना वैभवनं काही विचारलं, न त्याच्या आईनं काही सांगितलं. घरात इन दोघंच. फारसं कोणी बोलतच नव्हतं. जुजबी बोलणं होत होतं, पण त्यातला जिवंतपणा संपला होता. मुख्य म्हणजे काय बोलायचं असा प्रश्न दोघांनाही पडला होता. एक प्रकारचा ताण निर्माण झाला होता. घर धुरकटलं होतं. हा धुरकटपणा संपवायला हवा होता. त्याशिवाय ताण संपणार नव्हता. पण कसा संपवायचा ताण? तिला प्रश्नच पडला. काहीतरी निर्णय घ्यायलाच हवा होता. एक दिवस सकाळी सकाळी कॉलेजला जाणाऱ्या त्याला ती म्हणाली, लवकर घरी ये. सतीश मामाला घरी बोलवलंय मी. कशाला? त्याच्या कानावर घालून त्याचा सल्ला घ्यायचा आहे. मला एकटीला निर्णय घेता येत नाही आहे. सतीश काय म्हणतो ते बघूया. मामाला सगळं माहीत आहे. काय? आश्चर्यानं तिचे डोळे विस्फारले गेले. होय, त्याला सगळं माहीत आहे.
आणि याच कारणासाठी मी लग्न करत नाही आहे हेही माहीत आहे त्याला. मग त्यानं मला सांगितलं नाही हे? तुला आवडणार नाही म्हणून सांगितलं नाही त्यानं? त्याचं काय मत आहे? त्याला काही प्रॉब्लेम नाही. तो म्हणाला माझी हरकत नाही, प्रश्न ताईचा आहे, ती कसं घेईल कोण जाणे. म्हणजे आई बाबांनाही हे माहीत आहे? हो, आजोबांना माहीत आहे. म्हणजे तुम्ही सगळे एका बाजूला आणि मी एका बाजूला? ती दुखावली. तिला वाईट वाटलं आपल्याला विश्वासात घेतलं नसल्याचं. तसं नव्हे आई, आजोबा म्हणाले. तुझ्या आईला सांगायचंय आणि तिला मनवायचंय हे तुझं काम. प्यार किया तर घाबरतोस कशाला? ते पुढं म्हणाले. होय म्हणेल किंवा नाही म्हणेल ती. पुढं काय करायचं मग त्याचा निर्णय तू घ्यायचा आहेस. आणि मग मी माझा निर्णय घेऊन टाकला लग्न न करण्याचा. म्हणजे मी वाईट असं कुठं म्हणालो मी? मग मला सांगावं असं सुद्धा वाटलं नाही तुला? तुझा निर्णय तू घेऊन टाकलास. एका शब्दानं तरी विचारायचं होतंस. आता विचारतोय ना, तू सांग तुझा निर्णय. मला मान्य आहे असं एका क्षणात विचार करून सांग. तुम्हा सगळ्यांना मान्य आहे तर मला काही अडचण नाही. तू लग्न कर तिच्याशी. पण मला तिच्याशी आणि तिच्या मुलाशी जुळवून घ्यायला वेळ लागेल. तेवढा वेळ तुम्ही मला द्या. पण तशी वेळच आली नाही. 15 दिवसात कुटुंबाचं मेतकूट छान जमून आलं. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य, कथा, कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा. आणि मराठी साहित्याचा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा. आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा. आपले पुन्हा एकदा धन्यवाद.